वडवली टीम जर सर्व खेळाडू आले असतील तर सलामीची जोडी मैदानात सातमध्ये पाठवा. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. आपल्यामध्ये उपस्थित प्रमोदजी सुतार सावंतचा शुभ सन्मान आपण करूया. आणि हा सन्मान करण्याकरिता मी पुन्हा एकदा आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक भूषणदादा दळवी दादांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करावा. प्रमोदजी सुतार सावंतचा शुभ सन्मान केला जातो. आणि त्यानंतर आपण जाऊया ऑनगोईंग मॅच कडे आणि सामन्याला जशी सुरुवात होईल आता पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये करूया बदल आणि आवाज आपण ऐकूया. आवाज शहापूरचा अमरजी राऊत सरांच्या शुभवाणीतून या मॅच पगले सत्र एक शुभ सन्मान आणखीन आपण करणार आहोत. त्याआधी आपल्यामध्ये उपस्थित प्रकाशजी दळवी सावंतचा शुभ सन्मान आपण इथे करूया. आणि हा सन्मान करण्याकरिता मी पुन्हा एकदा भूषणदादा दळवी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते प्रकाशजी दळवी सावंतचा शुभ सन्मान आपण करावा. थँक्यू सो मच विशालजी. वडवली टीम आपला 12वा खेळाडू आपण पाठवायचा आहे. वडवली संघ आपला 12वा खेळाडू आपण लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. आजच्या दिवसातल्या पहिल्या फेरीतला दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच जे बजरंग स्पोर्ट्स वडवली विपक्ष अमित 11 बावाळे बी या उभय संघांच्या दरम्यान बावाळे बी या टीमनं मात्र यावेळेला नाणेफेक जिंकली आहे आणि नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला तर आपल्या विपक्ष असणाऱ्या वडवली या टीमला मात्र फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये आपल्याला वडवली संघाकडनं पाहायला मिळतील भावेश आणि बॅटर नीरज. हवाळे बी गेल्या 2 ते 3 हंगामापासून या संघानं देखील टेनिस क्रिकेट विश्वामध्ये स्वतःची छाप सोडली आहे. या संघानं देखील आपल्या कामगिरीच्या बळावर टेनिस क्रिकेट विश्वाला आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडलाय. आणि एकीकडे वडवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीक्षेत आहे, शोधात आहे, ज्या पद्धतीने खेळणं आवश्यक असेल. कारण ही संपूर्ण स्पर्धा एक नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन आपल्या समोर आली आहे. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवशी माननीय भूषणजी दळवी साहेब यांच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उद्या आयोजित केलेला आहे. आणि दुपारच्या सत्रामध्ये आपल्या महिला भगिनींकरता हळदी कुंकवाचा देखील कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. एकीकडे क्रिकेट आहे, मनोरंजन आहे, दुसरीकडे प्रबोधन आहे आणि सामाजिक कार्याची प्रचंड आवड असणारे आपल्या कासळे शाखेचे युवासेना शाखा प्रमुख माननीय भूषण महादेव दळवी साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा हेर वी गो विथ फर्स्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सूरज. वेळेला निश्चित कुलवा टप्पा टाकण्याचा प्रयत्न होता, वेग आला, त्यावर फ्लिक केलं गेलं, परंतु ज्या पद्धतीनं गॅप शोधण्याचा प्रयत्न झाला निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचं हे पहिलं षटक आहे. आणि या पहिल्या षटकातली पहिले जे काही 6 चेंडू आहेत म्हणजे पूर्णच्या पूर्ण पहिलं षटक इथे मात्र जर धावांची गती वडवली संघाला वाढवता आली, समोरच्या भावाने बी संघाला दडपणाखाली येईल अशा धावांचा आकडा जर धाव फलकावर लगावण्यामध्ये यश आलं तर उर्वरित 18 चेंडू जे आहेत त्यावर मात्र कमालीचं काम करता येईल. नेक्स्ट बॉल नीरजसाठी भन्नाट वेग, तेज तर्रार गोलंदाजी, वेगानं यावेळेला बीट केलं बॅटर नीरजला. ही ताकद आहे गोलंदाज सूरजची. माहित आहे वेगावर स्वार होऊन या खेळपट्टीचा अंदाज घेऊन अगदी त्या पद्धतीनं फलंदाजाला बीट करणं, त्याच्या रडारमध्ये चेंडू न ठेवणं,
त्याच्या स्लॉट मध्ये चेंडू न टाकणं आणि झटपट क्रिकेटमध्ये सातत्यानं येणारे जे निर्धाव चेंडू आहेत, तुम्ही बॅक टू बॅक ज्या वेळेला डॉट बॉल डिलिव्हर करता त्यावेळेला टार्गेट सेट करणारा जो संघ आहे आणि त्याचा जो काही बॅटर आहे त्यावर मात्र एक वेगळ्या प्रकारचं दडपण. हेअर वी गो विथ थर्ड बॉल ऑफ फर्स्ट ओव्हर. फुलटॉस बॉल होता. याही वेळेला अगदी मी जर म्हणेल नीरजकडे जर आपण पाहिलं, त्याची खेळण्याची शैली जर आपण पाहिली तर या अगोदरचा चेंडू देखील लॉंग लेग, फाईन लेग, डीप फाईनला खेळण्याचा प्रयत्न होता. याही वेळेला अगदी वळून तो चेंडू पुन्हा फाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. परंतु म्हणतात ना की क्रिकेटमध्ये गोलंदाजानं मन कवडा असणं अत्यंत गरजेचं आहे. फलंदाजाच्या मनातल्या रणनीतींना वेळीच हेरून त्यांना उद्ध्वस्त, खारीत, संपुष्ट आणि नेस्तानाबूत करण्याचा डाव यशस्वी झाला की मग आपण आखलेली जी रणनीती आहे, आपण आखलेलं जे काही प्लॅनिंग आहे ते सक्सेसफुली इम्प्लिमेंट होतं. ते मात्र यशस्वी अंमलात आणलं जातं. येता गोलंदाज आपल्याला स्लो वर होता, मात्र स्लॉट मध्ये आला. मगाशच्या चुका टाळल्या गेल्यात आणि वडवलीकरांच्या षटकारांचा श्री गणेशा करणारा शुभमुहूर्ताचा बॅटर भावेशच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र पाहायला मिळेल ती म्हणजेच 8 धावा. अमित पाटील आणि भावेश केणे यांच्या माध्यमातून पुरस्कृत असलेला संघ अमित 11 बाबाळे बी मैदानाच्या फाईट करतोय. पहिले 3 चेंडू राहिले गोलंदाज सूरजचे, परंतु त्यानंतर यावेळेला सूरज नावाच्या गोलंदाजाला भर उन्हात सूर्याचं दर्शन घडवून देणारा बॅटर भावेशच्या बॅटमधनं घडाघाती षटकार. बॅटर भावेश बॅक टू बॅक 2 सिक्सेस पाहायला मिळाले. सलगचे 2 षटकार आलेत आणि पहिल्या 3 चेंडूंमध्ये कुठेतरी बॅकफुटवर असणारा वडवली बी संघ यावेळेला मात्र फ्रंट फुटवर येतोय. अमित 11 भावळे बी संघाच्या विरोधातलं आक्रमण जारी केलंय बॅटर भावेशनं आणि आवश्यकता होती या पद्धतीच्या खेळाची, या पद्धतीच्या फटक्यांची, या पद्धतीच्या आक्रमणाची, या पद्धतीच्या हल्ल्याची आणि त्या अपेक्षेमध्ये मात्र खरे उतरलेत बॅटर भावेश. संघाची धावसंख्या आता धाव फलकावर जाऊन पोहोचेल 14 धावा. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. निश्चित या स्पर्धेचे काही नियम आहेत. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे आणि कोणत्याही षटकात कितव्याही चेंडू जर फुटला, चेंडू जर हरवला, चेंडू जर खराब झाला तरी देखील चेंडू तुम्हाला नवीनच देण्यात येईल याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. 14 धावा आहेत. भावेश नावाचा फलंदाज मैदानाच्या आत स्वतःचं साम्राज्य निर्माण करण्याच्या दिशेनं पावलं टाकतोय. सलगचे 2 षटकार आहेत. वरती सूर्य मात्र रखरखत ऊन मैदानाच्या आत ओकतोय आणि सूरज नावाचा गोलंदाज पहिल्या 3 चेंडूंमध्ये फॉर्मवर येतोय. पहिल्या 2 चेंडूंमध्ये फॉर्मवर आला, तिसऱ्या चेंडूवर सिंगल आली आणि त्यानंतर मात्र 2 षटकार देखील आले. 5 चेंडू झाले. 14 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. पहिले 3 चेंडू अमित 11 भावाळे बी संघाच्या बाजूने राहिले, परंतु चेंडू क्रमांक 4 आणि चेंडू क्रमांक 5 वडवलीच्या भावेशनं वडवलीकरांच्या नावावर केलेत. हे क्रिकेट आहे मित्रांनो. मैदानात खेळ आणि आयुष्यात वेळ कधी बदलेल माहित नाही, पण बदलणाऱ्या वेळेला आणि मैदानातल्या खेळाला जर कवेत ठेवायचा असेल तर सावध, सजग आणि सतर्क. मागच्या 2 चेंडूंची या वेळेला भरपाई केली आणि भावेशला दिला चले जावचा नारा वडवलीला बसलाय. हा पहिला हादरा. षटक क्रमांक 1 ची इथे सांगता झाली आहे. निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचं पहिलं षटक इथे समाप्त झालं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या जे बजरंग स्पोर्ट्स वडवली या संघाची धावसंख्या धावफलकावर 2 षटकार ठोकणाऱ्या भावेशच्या माघारी परतण्यानंतर म्हणजेच पर्यायानं 1 बाद 14 धावा. मी मगाशीच स्पर्धेच्या नियमाची घोषणा केली की जेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी असणारा हा संपूर्ण क्रिकेटचा महारणसंग्राम आहे आणि या क्षणाला वडवली संघाचा फलंदाज वेगळ्या जर्सीमध्ये मैदानात उतरलाय. सो त्यांना 2 धावांनी या क्षणाला पॅनलाइज केलं जाईल. 2 धावांचा दंड त्यांना ठोठावण्यात येईल आणि या 2 धावा आपण नेक्स्ट इनिंग मध्ये त्यांचा सगळा उहापोह करूयात. परंतु पहिलं षटक संमिश्र राहील. पहिलं षटक दोन्ही पक्षांकडे. पहिलं षटक दोन्ही संघांना आत्मविश्वास प्रदान करणारं. पहिलं षटक दोन्ही संघ मॅच मध्ये परिपूर्णरित्या ताकदीनिशी उतरलेत. जिंकण्याच्या ईर्षेनं खेळतायत.
हे दर्शवणारं पहिलं षटक, कारण 14 धावा आल्या आणि 22 सारख्या बॅटर देखील गेला. सेकंड ओव्हर फर्स्ट बॉल, गोलंदाज या वेळेला नवनाथचा हा पहिला चेंडू हवेत चेंडू असेल. चेंडू क्रमांक 7 या डावामधला, धक्का क्रमांक 2 वडवली या टीमला. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव या महाराष्ट्राच्या मातीत न निघणं म्हणजे मराठीनं मराठीवर केलेला अन्याय. सरसेनापती स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची पहिली आरोळी दिली आणि कडवट निष्ठावान शिवसैनिकांची फौज या ठाण्यामध्ये उभा करणारा ठाण्याचा ठाण्या वाघ म्हणून गुरुवर्य धर्मवीर दिघे साहेबांचं नाव आहे. जेव्हा सगळे रस्ते बंद व्हायचे त्यावेळेला एक दरवाजा टेंबी नाक्यावर सातत्यानं उघडा असायचा आणि त्या दरवाजाचं नाव आहे आनंद दिघे. जेव्हा हिंदूंची तलवार म्यान व्हायची वेळ यायची त्यावेळी हिंदुत्वाची समशेर उपसली जायची आणि त्या समशेरीचं नाव आहे धर्मवीर आनंद दिघे साहेब. यावेळेला धर्मवीरांचं नाव सरकार कोणाचंही असलं आणि प्रशासनानं जर गोरगरिबांवर अन्याय केला तर अन्याय करणाऱ्याच्या कानाखालची सनसनीत लगावलेली चपराक म्हणजे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब. शिवसैनिकांचा प्राण म्हणजे दिघे साहेब, शिवसैनिकांचा आत्मा म्हणजे दिघे साहेब आणि बाळासाहेबांचा कडवट निष्ठावान शिवसैनिक म्हणजे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब. साहेबांना आदरांजली. चला बोलूयात मैदानाच्या आत. डॉट बॉल या वेळेला या षटकामध्ये पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 15 धावा. ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये भावेशच्या बॅटमधनं 2 तडाखेबाज षटकार पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर अमित 11 भावाळे बी टीमचा गोलंदाज नवनाथ अतिशय संत गतीची गोलंदाजी आहे. स्लोवर बॉल हाताळले जात आहेत, परंतु फलंदाजाला कनेक्ट करणं या क्षणाला जमत नाहीये. इथे मात्र थर्ड मॅन रिझन मध्ये चुकी होईल, चेंडू निघून जाईल सीमा पार. वडवलीकर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करतील या आशेचा चौकार. हा चौकार आलाय बॅटर रोहितच्या बॅटमधनं. या 4 धावांनी वडवली संघाची धावसंख्या धावफलकावर 19 धावा. या षटकातला पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. आता मात्र जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्ड मॅनला तिथे निश्चित तैनात असेल. लेग बायच्या रूपाने एक धाव आली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल ती आता 20 धावा. यापुढील होणारा सामना भातसई विपक्ष भादवड बी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण या फर्स्ट इनिंग नंतर टॉस साठी यायचंय. गोलंदाज नवनाथ बॅक करतो. एक चौकार आलाय, परंतु इकॉनॉमिकल बॉलिंग पाहायला मिळाली. यावेळेला चांगली गोलंदाजी अगदी शेवटच्या क्षणाला. आपण म्हणतो ना बॅटचा फ्लो ज्या वेळेला तुम्ही रिलीज करून तो एंड करता त्या क्षणाला डबल स्पर्श झाला. चेंडूला सिंगलवर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल आता 2020. 2 1 21 धावा. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 2 मधला शिल्लक असेल. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. या षटकामध्ये नवनाथनं कमाल केली. फटका फसला, एंगेज लागले. यष्टिरक्षक तिथे मात्र चेंडू पर्यंत पोहोचेल. षटक क्रमांक 2च्या चेंडू क्रमांक 6 वर हा बसलाय दुसरा आणि तिसरा धक्का वडवली या टीमला. समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या जे बजरंग स्पोर्ट्स वडवली या संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 10.50च्या सरासरीनं 21 धाबा. कमालीची गोलंदाजी लाजवाब षटक हाताळलं गोलंदाज नवनाथनं. पहिल्या षटकामध्ये 14 धावा गेल्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये फलंदाजांच्या बॅटचं तोंड अक्षरशः बंद करण्यामध्ये यश आलं गोलंदाज नवनाथला. आणि कुठेतरी बावेशच्या 2 षटकारानंतर थोडंसं बॅकफुटला गेलेला
अमित 11 भावाळे बी संघ या क्षणाला पुनरागमन करतोय आणि तीच पुनरागमनाची पुनरावृत्ती गोलंदाज योगेश कडनं राखली जाईल का? पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट, एक्स्ट्रा बाउन्स हा सातत्यानं फलंदाजांना थोडासा अडचणीत आणणार आहे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा उजव्या हाताच्या फलंदाजासाठी चेंडू थोडासा बाहेर निघतोय. अगदी जर आपण पाहिलं तर बाउन्स झालाय पण एक्स्ट्रा बाउन्स आला आणि स्लो वन बॉल ला जवाब चेंडू हाताळला गेलाय. म्हणून या पद्धतीचे चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील. नेक्स्ट बॉल याही वेळेला चांगली गोलंदाजी अडलेंचा वापर केला जातोय. आपण जर गोलंदाज योगेशकडे पाहिलं नवनाथनं जी शक्कल लढवली होती, चेंडूला थोडासा वेग आपण कमी ठेवूया. मैदान थोडंसं आपल्याला स्क्वेअरच्या ज्या बाउंड्रीज आहेत त्या छोट्या पाहायला मिळतात. हवेचा वेग आहे आणि त्या ओघामध्ये जर कनेक्ट झाला तर चेंडू सरळ सीमारेषेच्या पल्ल्यावर जातोय. यासाठी चेंडूला कुठे मात्र थोडंसं संत ठेवलं जात आहे. गोलंदाजाकडनं लाजवाब गोलंदाजी, पहिले 2 चेंडू संथ आणि त्यानंतर तिसरा चेंडू मात्र भरधाव वेगाचा आला. व्हेरिएशन महत्वाचं आहे. ही वैविध्यपूर्णता ज्याला जमली ना त्याला क्रिकेटच्या पटलावर स्वतःचं नाव हे यशस्वी खेळाडूंच्या यादीमध्ये मानाच्या स्वरूपात दाखल करता येतं. पहिले 3 चेंडू 12 चेंडू 21 धावा. समीकरण आता मात्र पाहिलं आपण 15 चेंडू झालेत आणि 21 धावा धावफलकावर. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल. नेक्स्ट बॉल यावेळेला चांगली गोलंदाजी, स्लो वन बॉल अक्रॉस द लाईन एज अँड टेकन. इथे मात्र चेंडूचं चेंडू मात्र बॅटचं चुंबन घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात सुखानं नांदेल आणि आणखी एक धक्का वडवली टीमला. दोन ट्रम्प कार्ड आहेत या संघाचे, 2 हुकमी एक्के आहेत भावाळे बीचे. एक म्हणजे सूरज केणे आणि एक म्हणजे सध्या गोलंदाजी करत असणारा योगेश भालेकर. सूरज केणे आणि योगेश भालेकर या 2 खेळाडूंची दखल अवघ्या भारताच्या टेनिस क्रिकेट विश्वाला का घ्यावी लागली? का योगेश भालेकर ऑल इंडिया टुर्नामेंट खेळतो? का टेनिस क्रिकेट विश्वामध्ये योगेशनं मात्र बल्या फलंदाजांची तारांबळ उडवली आहे याचं मूर्तिमंत उदाहरण. शफल झाले, बन्नाट वेग, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, टार्गेट केलं जाते. मी मगाशी म्हटलं स्क्वेअरचं जे क्षेत्र आहे ते थोडंसं छोटा आणि येणारा प्रत्येक बॅटर तिथे मात्र तो टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय. सलगचे 5 निर्धाव चेंडू आलेत, एकही धाव खर्च केली नाही. या मॅडन विथ विकेट होईल का हे षटक? योगेश आपल्या लौकिकाला साजेसा खेळ मैदानाच्या आत करतोय. अजूनही 3 दिवसांमध्ये एकही मैदान ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली नाही आणि योगेश इथं मात्र ती कंप्लीट करतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत योगेशसाठी. मैदान प्लस विकेटला जवाब गोलंदाजी. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये योगेश नावाचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आल्यानंतर तो फलंदाजांचा यमराज आणि फलंदाजांचा कर्दनकाळ का ठरतो याचं मात्र प्रत्यक्ष उदाहरण मैदानाच्या आत पाहायला मिळालं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, इतिहासात काय घडलंय क्रिकेटच्या बाबतीत, क्रिकेटच्या बाबतीत खेळाडूनं इतिहासात काय कामगिरी केली त्या कामगिरीचा वापर फक्त त्याच्या कौतुकासाठी केला जाऊ शकतो, पण वर्तमानात त्याचा खेळ त्याच्या संघासाठी किती हितवर्धक आहे, तो किती फायद्याचा, यावरून तो संघाच्या कोणत्या यादीत येतो यावर बरंच अवलंबून असतं. आणि योगेश नावाचं कार्ड याही वेळेला चाललंय. 3 षटकं समाप्त झाली आहेत, 21 धावा आहेत. 2 षटकांनंतर 21 धावा होत्या, 3 षटकांनंतर 21 धावा आहेत. आता मात्र जबरदस्त कमबॅक केलंय अमित 11 भावाळे बी या टीमनं. सगळं संपल्यासारखं जेव्हा वाटतं ना तेव्हा मात्र नव्यानं पुन्हा सुरुवात करायची आणि सुरुवात इतकी दमदार असली पाहिजे की तुमच्या पराभवाची वाट पाहणाऱ्या लोकांनी देखील तुमच्या सन्मानार्थ उभं राहून टाळ्या वाजवल्या पाहिजेत. यावेळेला लो फुल टॉस स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, कनेक्ट चांगला झाला नाहीये. इथे मात्र लक्ष असणं फार महत्वाचं आहे, सावधानता. थोडंसं मैदानाच्या देखील अडचणी आल्या. चेंडू पडल्यानंतर उंचवट्याला स्पर्श झाला आणि चेंडू थोडासा बाहेर निघाला. या एकूण धावा 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4 गोलंदाज विकास. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आता पाहायला मिळतोय तो म्हणजे सतीश. 23 धावा धावफलकावर. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत वडवली संघासाठी. चांगली गोलंदाजी. ज्या पद्धतीनं रडारमध्ये चेंडू ठेवायचा नाहीये, स्लॉटमध्ये चेंडू ठेवायचा नाही. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल. थ्रो खराब आहे, फेकी खराब आली आहे. निश्चित गडी बाद झाला असता, एक धाव वाचवता आली असती. या 2 धावा आल्यात आणि या 2 धावांनी फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या जे बजरंग स्पोर्ट्स वडवली या टीमची धावा धावफलकावर पाहायला मिळतील, त्या म्हणजेच 25 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. मी म्हणेल की इथे वडवली संघाचा विचार असेल फायटिंग टोटल स्कोरच्या दिशेने जाणं, कारण षटक क्रमांक 3 ज्या पद्धतीने योगेश भालेकरच्या विरोधात ते मैदान आलंय
ते मात्र परिपूर्णरित्या वडवली संघाला बॅकफुटवर घेऊन गेला. चेंडू काही काळ हवेत असेल परंतु नोमॅन्स लँड मध्ये परफेक्टली लँड होईल. इथे चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कनेक्ट. या कालावधी दरम्यान 2 धाबा धावून निघतील पूर्ण. या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे ती 27 धावा. आता वडवलीकरांच्या मनामध्ये काय चाललं असेल माहिती आहे? षटक क्रमांक 3. त्या षटक क्रमांक 3 मध्ये आपण नेहमी म्हणतो समथिंग इज बेटर दॅन नथिंग. मी म्हणेल की धावता नाही आलं तरी चालेल, पण शांत बसण्यापेक्षा रांगत का होईना आपल्या अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक असतं. आणि मैदान ओव्हर 4 षटकांच्या डावामध्ये काय मॅटर करते हे चित्र तुम्हाला लवकरच कळेल. डीपला पॉइंटला चेंडू निघून चाललाय. लेझी क्रिकेट भावाळे बी देखील आता थोडस सुस्त रिलॅक्स मध्ये पाहायला मिळेल. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली टू 929. 2 ओव्हर 9 29 धावा. 4 षटक आहेत, 4 चेंडू झाले आहेत, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. भादवड बी संघाचं आगमन झालंय. गोरसई बीचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनापासून स्वागत. चांगली गोलंदाजी विकास. चेंडू क्रमांक 5 डॉट आला. आणि वडवलीकरांसाठी डोकेदुखीचं कारण जर काय असेल तर या इनिंग मध्ये जे सलगचे डॉट बॉल आलेत, जे निर्धाव चेंडू आलेत, तिथे मात्र रोख लावली गेली. भावेश मैदानावर असतानाचं चित्र थोडंसं वेगळं होतं. भावेश मैदानातून बाहेर गेल्यानंतरचं चित्र वेगळं झालंय. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग इथे मात्र निश्चित लिव्ह केला होता, परंतु थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय. शेवटच्या चेंडूवर धक्का बसलाय, तो म्हणजेच वडवली या टीमला. चार षटकांचा पहिला डाव इथे समाप्त होईल आणि या 4 षटकांच्या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग स्पोर्ट्स वडवली या संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 29 धावा. आणि विजयाकरता अमित 11 भावाळे बी या टीमला आवश्यक असतील त्या म्हणजेच 24 चेंडू आणि 30 धावांची गरज. 24 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असेल. चला, या भातसई संघ आणि भादवड बी दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट असेल की आपण टॉस साठी यायचंय. भातसई संघाचा कर्णधार आणि भादवड बी संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. चला, भातसई संघ आपला कॅप्टन यायचा आणि भादवड बी टीम आपला देखील कर्णधार यायचा. आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक इथे आपण करून घेणार आहोत. भादवड बी विपक्ष भातसई असा आपल्याला सामना पाहायला मिळेल. मी सन्माननीय प्रमोदजी सुतार साहेब यांना मी रिक्वेस्ट करतो की आपण आपल्या शुभ हस्ते यावेळेला आपण नाणेफेकीचा कौल इथे करणार आहोत. बोट टीम आपल्याला कॉल द्यायचा आहे. एका बाजूला श्री भूषण दळवी युवा सेना शाखा प्रमुख आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय महादेव दळवी स्मृती चषक कासणे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस इथे करणार आहोत. आणि इथे मात्र भातसई टीम यावेळेला टॉस जिंकलेली आहे. भातसई संघाच्या कर्णधारानं मला अगोदरच सांगितलंय खूप मोठं प्लॅनिंग आम्हाला करायचं आहे,
त्यामुळे इंटरव्ह्यू जर नाही झाला तर बरं असेल. सो मी देखील जास्त वेळ घेणार नाही. या क्षणाला निर्णय काय? क्षेत्ररक्षण मनापासून शुभेच्छा देतो. फर्स्ट इनिंग साठी आपल्याला बॅटिंग करता इन्व्हाइट केलंय भादवड बी. यंदाचा हंगाम डोळ्यासमोरून सगळं चाललेलं आहे. काय वाटतंय या मैदानाचा अंदाज घेतल्यानंतर 4 षटकांमध्ये कुठपर्यंतचं टार्गेट आपल्याला सेफली उभं करावं लागेल? 50 ते 60 प्लस करण्याचा प्रयत्न करू आम्ही. तर निश्चित 50-60 जाण्याचा मानस असेल. समोर भातसाई संघ आहे, या मैदानावर देखील खूप खेळलेला आहे. अशा वेळेला पहिल्या जर 50-60 पर्यंत पोहोचायचं असेल तर कोण 2 फलंदाज आहेत की ज्यांच्यावर पूर्णपणे मदार असेल की ते खेळणं फार आवश्यक असेल? पूर्ण मी प्लेयरांना हे करेन. निश्चित टोटली बॅटिंग लाईनअप आमची मजबूत आहे आणि त्यावर आमची मदार असेल. यावेळेला मनापासून शुभेच्छा. टॉस बॉक्स मधून न्यूज असेल, विशालजी टॉस जिंकलाय तो म्हणजेच भातसाई टीमनं स्वीकारलंय क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलंय फर्स्ट बॅटिंग साठी समोरच्या बादवड बीला. 24 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असेल. मैदानाच्या आत या लक्ष्याचा पाठलाग कसं होईल हे सांगण्यासाठी पुनश्च एकदा आपल्या समोर जोडले जातील समालोचन कक्षामधनं टेनिस क्रिकेट विश्वाचा आवाज विशाल पाटील. Thank you. पहिलाच बॉल लॉफ्टेड ड्राइव्ह. व्हॉट अ शॉट ऑफ द मॅच. बॉल गेला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिलाच बॉल आणि पहिला तडाखा षटकार. खास बात आहे बॅटर सूरज केणेची, कारण ज्याप्रमाणे हा फटका तो खेळला. सूरज सपाटमधनं हा षटकार येतो. नेक्स्ट बॉल. आता बॅक ऑफ द लेन डिलिव्हरी होती, कमी गतीने हा बॉल टाकला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर हा बॉल अगदी स्टम्प्स वरनं गेला. त्या अनुषंगाने आपण विचार केला तर डॉट बॉल इथे येतो. आणि लक्ष तितकंसं मोठं नाहीये, कारण या मॅच मध्ये जर पाहिलं तर लक्ष जे आहे 30 धावा बनवायच्यात आणि जे बजरंग स्पोर्ट्स भावाले 20 अगेन्स्ट 30 धावा 4 ओव्हरमध्ये डिफेंड करणं आणि या क्रीडांगणावरती करणं ते म्हणजे काट्यांवरती चालण्याबरोबर. फुल लेंथ आहे, हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँडिंग देखील होईल ठीक. लॉंग ऑन फार. आणखीन एक धमाकेदार फटका सूरज केनेचा बॅटमधनं हा षटकार. ड्राइव्ह डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्लिअर करत असताना पहिला षटकार, त्यानंतर हेलिकॉप्टर. 2 मोठे फटके आले. धाव फळक 12 आणि कमी गतीने टाकलाय. आणि पाकलं गेलं तर सूरज या आधी एक जो निर्धाव आला तो देखील पेस ऑफ केलो होतं, बोट फिरवली होती. त्या अनुषंगाने तो डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि सध्याच्या घडीला जर आपण पाकलं तर हा देखील निर्धाव येतो. आणि हा आणखीन एक लाजवाब फटका सध्या सगडीला सूरज केने. ही इज ऑफ फाय नाव. आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक. नेक्स्ट बॉल. आता स्विच हिट खेळायचा होता. या ओव्हरची हीच कहाणी राहिली की एक षटकार एक डॉट बॉल, एक षटकार एक डॉट बॉल. तेच घडलं आणि अशा प्रकारे एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 18 विदाउट लॉस टीम जे बजरंग स्पोर्ट्स भावाले बी. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 18 धावा धावफलकावरती. 2 रनची पॅनल्टी देखील आहे. स्कोर कार्ड 20 वरती.
20 धावा फलकावरती. आणि आता असं वाटतं की मॅनेजमेंट कमिटीचा थोडा वेळ आता इथे वाचवला जाईल, कारण ज्याप्रमाणे खेळ इथे राहिला, कारण एकंदरीत काळ शेड्यूल समाप्त करता करता 7 वाजले. आणि आज मला असं वाटतं की तसं काही होणार नाही, कारण आज पाहिलं गेलं तर एकूण एक चांगले संघ खेळणार आहेत. त्यामध्ये नेक्स्ट मॅच मध्ये भादवड बी टीम इन ऍक्शन मध्ये दिसणार आहे अगेन्स्ट टीम भातसई. त्यानंतर गोरसी बी टीम देखील आज इन ऍक्शन मध्ये दिसणार आहे. म्हणजे भिवंडी ग्रामीण क्रिकेट मधले तारे सितारे आज आपल्याला स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहेत. सेकंड ओव्हर बॉलर तयार होतो या दुसऱ्या षटकामध्ये ऋतिक. आणि सध्याचा घडीला नो लुक स्ट्रोक, पिकअप स्ट्रोक डिलिव्हर केलाय. बॉल निर्माण जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. तो ना तेव्हा फक्त रिस्कचा वापर करतो, बॉटम हँडने पॉवर जनरेट करतो आणि मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहिलं की चेंडूकडे बघत देखील नाही. चौकार इथे येतोय. धाव फलक आता 24. धाव फलकावरती. बघा, चेंडू सापडत नसेल तर दुसरा चेंडू घ्या आणि सामन्याला सुरुवात करा. भोला ग्रुप कडनं देखील एक अनाउन्समेंट आता झालेली आहे की आयवाज हेल साठी प्रेक्षकांना 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि सन्मानी भगवान जी भोईर साहेबांच्या माध्यमातून देखील 111 आहेत. पोल करायचं होतं आज. पाहिले गेलं तर या इनिंग मध्ये, सेकंड इनिंग मध्ये जितकेही कमी गतीने चेंडू टाकलेत ना ते डॉट बॉलच आलेत. कारण फर्स्ट ओव्हर मध्ये देखील जे क्विक वन होते, अतिरिक्त गतीने होते, ती 3 षटकार आले. आणि ज्या चेंडूवरती खऱ्या अर्थाने बोट फिरवली गेली ते बॉल आपल्याला डॉट येताना दिसलं. आता हा हुकचा फटका आणि हा फटका विजयाचा. सामना समाप्त. सामना इथे जिंकला टीम बजरंग स्पोर्ट्स भावाले बी टीमने. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टीम भावाले बी अँड हार्ड लक टीम वडवली. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. आणि या सामन्याचा सामनावीर या स्पर्धेमधलं फर्स्ट मेडन ओव्हर ज्याने टाकलं, विकेट मेडन टाकलं, प्लस बॅटिंग करत असताना जसा बाठामधनं 1 चौकार 1 षटकार आपण पाकला, तोच योगेश भालेकर ठरला या सामन्याचा सामनावीर. चला योगेश आपण या. आणि त्यानंतर जो होणारा सामना आहे, टॉस तिथे जिंकला टीम भातसईने आणि निर्णय घेतला